नमस्कार मित्रांनो, मी आदित्य कोळे नादमातेच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व स्वागत. आपण आज आलेलो पंचाळी येथे गांगगिरी महाराजांच्या हप्त्यामध्ये. तर आपण बघूया कृषी प्रदर्शन. मित्रांनो, आपण बघूया हे फळांचे फुलांचे शोचे झाड आहे. सफरचंदाची क्वालिटी अन्ना सफरचंद वडांगरी केशर आंबा तैवान पिंक पेरू बालाजी लिंबू फ्रूट रेड ड्रैगन फ्रूट कश्मीर रेड एप्पल बोर कागदी लिंबू शाही चिंच भगवा डाळिंब ते माग्या ग्रीन ड्रॉप नारळ आपण इथे वेगवेगळ्या झाडांची प्रकार बघितली, जसे की फळांचे फुलांचे शोचे असे झाडांचे प्रकार आपण बघितली. खूप वेगवेगळे प्रकार आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, आता आपण मध्ये जाऊ. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता सर्व प्रकारचे कृषी प्रदर्शनाची जडणघडण चालू आहे. सर्व सेटअप या ठिकाणी तयार होत आहे. या ठिकाणी बैल गाई दाखवल्या जात आहे. या ठिकाणी ट्रॅक्टर थ्रेशर या प्रकारचे सर्व अवजारे दाखवली जात आहे. मित्रांनो, या ठिकाणी एसटी जेट्रो कंपनीचा ट्रॅक्टर आहे. एक मोठा आहे 4x4 आणि एक छोटा आहे 4x4. तसं आपलं इथं सोयाबीनचं थ्रेशर आहे मित्रांनो. इथं रोटरी आहे आणि हे बाकीचे अवजार आहे. हे सोयाबीन काढणी यंत्र आहे. मित्रांनो, या साधनांवरती किती टक्के अनुदान आहे हे आपल्याला इथं बघायला मिळतं मित्रांनो. हे आपण बघू शकतो, त्याच्यावर सर्व माहिती दिलेली आहे. बघा मित्रांनो, आपण बघू शकतात ही सिल्वर रोटरीची कंपनी आणि हे पॉवर विडर आहे. ते पॉवर विडर हे काय मल्टीक्रॉप म्हणजे सोमनी यंत्र आहे. बघा मित्रांनो, ही सेटअप लावण्याची तयारी चालू आहे अजून. हे कृषी प्रदर्शन खूप मोठ्या प्रकारे इथे आपण बघू शकतात. ट्रॉली आणि अजून सिमेंट कालवण्याचं यंत्र आहे मित्रांनो. हे कुट्टी मशीन श्रीकृष्ण कंपनीची ट्रॉली आणि मित्रांनो हे हँड ब्लोअर आहे. बघा मित्रांनो, ही श्रीकृष्ण ट्रेलर वडांगळीची ट्रॉली अतिशय योग्य दरात आपल्याला ट्रॉल्या बनवून मिळतील वडांगळी येथे. मित्रांनो, येथे महिंद्रा कंपनीचे पण ट्रॅक्टर आलेले. हा महिंद्रा 575 DI सरपंच मध्ये मॉडेल आहे आणि हे महिंद्रा 305 DI मध्ये मॉडेल आहे मित्रांनो. याला 6 इयर वॉरंटी मित्रांनो. हे बघा मित्रांनो, पोल्ट्रीचे साहित्य आपण बघू शकता. सर्व प्रकारचे साहित्य इथे उपलब्ध आहे मित्रांनो.
मित्रांनो इथे आयशर कंपनीचे ट्रॅक्टर पण आलेले आपण बघितले. जेट्रो कंपनी, महिंद्रा कंपनी आणि आयशर कंपनीचे सुद्धा ट्रॅक्टर आलेले इथे मित्रांनो यात अजून आपल्याला खूप प्रकारच्या गोष्टी बघण्यासाठी मिळणार आहे. पण आता इथे सेटअप चालू आहे. मित्रांनो आपण इथे बघू शकता सेटअप चालू आहे. बरोबर मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो शेतीविषयी मार्गदर्शनाची पुस्तकांची माहिती आपण जाणून घेऊया. मित्रांनो तर गोदावरी पब्लिकेशन नाशिकची कृषी विषयक पुस्तक आहेत. एकूण 122 पुस्तकं आमच्या प्रकाशनची. त्यामध्ये कृषी रसायने, तर पीक संजीवके व संवर्धके, बायोपेस्टिसाइड, नंतर कृषी सेवा केंद्र मार्गदर्शिका आणि द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, आंबा, भाजीपाला, मोसंबी, संत्रा, लिंबू याविषयक सर्व पुस्तके इथे मिळतील. मित्रांनो शेतीविषयक अवजारांची आपण माहिती जाणून घेऊ. प्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊ. नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वर नन्नवरे, उक्कडगाव येथील आहे मी. आपल्याला या गंगागिरी महाराजांच्या कृषी संमेलन जे आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी इंजिन कोळप जे प्रॉडक्ट आहे दुकानचं, हे प्रॉडक्ट आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तरी कोळपणीचं हे जे अवजार आहे हे आपलं स्पेशल अवजार आहे. हे अवजार आपल्याला 18 इंचीपासून ते 24 इंचापर्यंत आपण याने कोळपणी, वखरणी, मकाला भर लावणे, चर पाडणे असे अनेक प्रकारचे कामे करू शकतो. तसेच सोयाबीनमध्ये जेव्हा आपण कोळपणी करतो त्यासाठी हे अवजार बनवले आहे. ह्या अवजारावरती याला 2 अटॅचमेंट आहे. याला सिंगल चाक पण जोडता येते. म्हणजे आपण जे वरती टेबलवर ठेवलेले अवजार आहे हे आणि हे या दोन्ही कॉम्बिनेशन एकच आहे. तसं स्पेशल आपण या बाजूला बघू शकतात, हे स्पेशल कोळपणी आहे. याला काही अटॅचमेंट वगैरे होत नाही. हे स्पेशल कोळपणीसाठी चालू शकतो. धन्यवाद. मित्रांनो आपण बघू शकता तिथे मिल्किंग मशीन पण आहे. खूप योग्य दरात मिळेल मित्रांनो आपल्याला. सार्थक ॲग्रो. मित्रांनो इथे कृषी प्रदर्शन आहे आणि तिकडे त्या बाजूला सप्त्याचं नियोजन केलेलं आहे. मित्रांनो आपण त्या सप्त्याची लाईव्ह आपण सुरू करणार आहे उद्यापासून. मित्रांनो नागमातीची टीम चालली होती, तर आता आपण कृषी प्रदर्शन बघून सप्त्याच्या ठिकाणी चाललोय. आपण बघू शकतात खूप मोठ्या प्रमाणात असं तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे, एवढा मोठा सप्ताह म्हणल्यावर खूप सारी गर्दी आणि या खूप साऱ्या गर्दीला जेवणाची सोय. तर ही जेवणाची सोय कशी करता ही आज आपण बघूया. तर मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी उद्याच्या स्वयंपाकाचं सर्व प्रकारचं नियोजन चालू आहे. या इकडे डिझेल शेगड्या आणि यावरती खूप मोठ्या कढाया. तर मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी बुंदी काढायचं काम चालू आहे आणि या ठिकाणी सर्व प्रकारचा किराणा वगैरे स्टोअर केलेला आहे. तर आपण बघूया. तर मित्रांनो आपण बघू शकतो एवढं मोठं यंत्र कशाचं आहे. तर हे यंत्र आहे जे आपण बुंदी तयार केली जाते ती पोत्यामध्ये भरण्याचं. तर या यंत्रामध्ये सर्व बुंदी टाकली जाते आणि त्यानंतर ती पोत्यामध्ये स्टोअर केली जाते.
तर मित्रांनो आपण बघू शकता एवढा मोठा सप्ताह, त्यात खूप साऱ्या लोकांचं जेवण आणि या जेवणासाठी लागतो तो खूप सारा किराणा. या ठिकाणी आपण तेल डबे बघू शकता, तांदूळ बघू शकता, कोथिंबीरीचा जुडा बघू शकता आणि खूप सारा किराणा बघू शकता. मित्रांनो आपण बघू शकता खूप असं भव्य दिव्य असं नियोजन केलेलं आहे. मित्रांनो आपण आता हे सप्त्याचं ठिकाण बघूया. आपण उद्यापासून मित्रांनो इथे सप्ताह सुरू होत आहे. संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 177वा सप्ताह सिन्नर तालुक्यातील सामान्य गाव कंठई येथे आयोजित करण्यात आलेला आहे. मित्रांनो खूप असं भव्य दिव्य असं नियोजन केलेलं आहे. आपण बघू शकता ते अजून बॅनर लावण्याचंच काम चालू आहे. मित्रांनो मित्रांनो इथे खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी जमलेले मित्रांनो, आणि उद्या अजून वारकऱ्यांची संख्या वाढेल. आणि आपण बघू शकता खूप असं भारी नियोजन केलेलं आहे. इथे स्टेज एकदम असा भारी अट्रॅक्टिव्ह वाटतोय मित्रांनो, आणि झुंबर पण खूप लावलेले आहे आणि लाईट भव्य दिव्य असं नियोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो. आणि उद्या आपण सप्ताहाचे लाईव्ह पण चालू करणार आहे मित्रांनो. आपण आपल्या चॅनलवर येऊन बघू शकतात मित्रांनो. या सप्ताहाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने पण घेतली. असा हा सप्ताह उद्या या ठिकाणी सुरू होणार आहे मित्रांनो. मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपण बघितलंच खूप भव्य दिव्य असं नियोजन केलेलं आहे, आणि हा सप्ताह उद्यापासून चालू होणार आहे मित्रांनो. तर आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित राहा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा.